आता म्हणजे उन्हाळा आहे, आंब्याचा सीझन चाललाय. हो. सो मधुमेहाच्या बाबतीत किंवा डायबिटीसच्या बाबतीत आणि जेव्हा आपण त्याचा वजन वाढीशी संबंध जोडतो, तेव्हा असं म्हटलं जातं की एक पर्टिक्युलर फळच खाल्ली पाहिजेत, आंबा खायला खायला नाही पाहिजे हं. किंवा चिकू वगैरे असे पदार्थ त्याच्यानं साखर वाढू शकते. तर मग नेमकी कोणती फळं खाल्ली पाहिजेत, ती डाएटमध्ये असली पाहिजेत आणि खरंच आंबा खाल्ल्यानं खूप जास्त शुगर वाढते का? तो बंद केला पाहिजे का? पहिल्यांदा आंबा वर्षातून एकदाच येतो. हां. सो हो. मी आणि मला भयंकर आवडतो. हं. आणि माझे सगळे पेशंट्स उन्हाळ्यात आंबा खातात. बरं. फक्त अगेन स्मार्ट ईटिंग महत्त्वाचं आहे. त्यामुळे आंब्याचा विषय आय थिंक इमोशनल आहे, पर्सनल आहे फॉर एव्हरीबडी. हं. त्यामुळे मला आंबा खायचं नाही हे म्हणणंच चुकीचं वाटतं. हां. त्यामुळे ऑफकोर्स उन्हाळ्याचा तो जो एक पीक महिना असतो मेचा आणि पावसाच्या आधी तो बेस्ट असतो आंब्यासाठी पण आणि आपल्या शरीरासाठी पण. कारण की हीट एवढी असते की त्या हीटला कॉम्पन्सेट करायला आंब्यातलं व्हिटॅमिन ए आणि हं. सी हं. खूप चांगल्या प्रकारे मदत करतं. सो बरं. एप्रिल आणि मे हा बेस्ट सीझन आहे आंबा खाण्यासाठी. पण वॉव! अगेन याच्यामध्ये स्मार्ट ईटिंगमध्ये तुम्ही दिवसातून 2-2, 3-3 आंबे नाही खाऊ शकत. कारण की हां. त्याच्यासोबतच त्याच्यामध्ये शुगर आहे. हां. पण दिवसातून तुम्ही एक हाफ मँगो आणि ते पण लंच नंतर मी जसं हं, स्मार्ट हं, ईटिंग हं. सांगितलं, तुम्ही हे लंच जेवलाय आणि जर हेवी झालं असेल तर तुम्ही थोडा वेळ थांबून 1 तासानंतर फ्रेश मँगो खाऊ शकता. म्हणजे इतर काहीतरी गोड खाण्यापेक्षा येस, आंबा खाल्ला तर एक्झॅक्टली. आणि रिकाम्या पोटी खाऊ नका, कारण की त्याच्यात तरी पण शुगर आहे. पण राइट. तुम्ही दुपारच्या जेवणानंतर आणि रात्रीच्या जेवणाच्या मध्ये म्हणजे हं. 1 ते 5 च्या मध्ये हाफ मँगो किंवा जर तुम्हाला डायबिटीज नसेल तर एकही मँगो तुम्ही खाऊ शकता. अरे वाह! इट्स सो व्हेरी म्हणजे मला गुड. असं याह. वाटतं डायबिटीसच्या पेशंटसाठी हा एक दिलासादायक असा हो. प्रश्न आणि हे उत्तर आहे. सो अगेन त्याचं पोर्शन तुम्ही कंट्रोल केलत तर येस. तुम्ही त्याचाही आस्वाद घेऊ शकता. ॲब्सोल्युटली. आणि त्यांना हं, जर डायबिटीज असेल, हं. तर त्या लेव्हलवरती आपण डिसाईड करू शकतो, की ते रोज खाऊ शकतात का आठवड्यातून 3दा पण डेफिनेटली खाऊ शकतात. येस. ओके. आणि आता आंबा तर आहे, पण त्याच्या व्यतिरिक्त कोणती फळं आपण खाल्ली पाहिजेत किंवा नाही येस. खाल्ली पाहिजेत किंवा हां. सीझननुसारही? नाही, हां. ह्याच्यामध्ये जर डायबिटीज असेल, हं. म्हणजे मी अशा लोकांबद्दल बोलेल, की ज्यांना डायबिटीज आहे. ओके. त्याच्यामध्ये सगळ्या फ्रुट्सची एक ग्लायसेमिक इंडेक्स असते आणि ग्लायसेमिक इंडेक्स 1-2 पासून 100 पर्यंत असते. राइट. ज्या फ्रुट्सची ग्लायसेमिक इंडेक्स 50च्या वरती असेल, हं. ते फ्रुट्स आपण अव्हॉइड करायला पाहिजे डायबिटीजसाठी. बरं, त्याच्यामध्ये बनाना पण येतात, चिकू पण येतात, द्राक्ष येतात. बरं. ते जर डायबिटीज असेल, तर ते रिव्हर्स करेपर्यंत तुम्ही अव्हॉइड करा. एकदा तुमचे डायबिटीज पॅरामीटर्स कंट्रोलमध्ये आले, की तुम्ही नक्की ते सुरू करू शकता. हं, पण त्याच्यासोबतच मला काय वाटतं, जर तुम्हाला डायबिटीज नसेल, हं. तर तुम्ही सगळे फ्रुट्स खाऊ शकतात. म्हणजे काही बरोबर. रिस्ट्रिक्शन नाहीये त्या पॉइंट ऑफ आणि फळं खायची एक पद्धत असू शकते का? म्हणजे येस. बरेचदा काही लोकांना सवय असते, की जेवून झाल्यावर रात्रीच्या वेळेसही फळं हो, खाल्ली हो. जातात. मग अंजीर असेल किंवा काही, की जे येस. पचनाला चांगलं आहे वगैरे. तर मग ते खाणं योग्य आहे की अयोग्य आहे रात्री खाणं? नाही, फळं खायची पण पद्धत आहे आणि हं. त्यालाही आपण स्मार्ट ईटिंग कॅटेगरीमध्ये बरोबर. टाकू शकतो. कारण की फ्रुट्स खूप ट्रिकी होऊ शकतात. म्हणजे हं. दे कॅन बी द हेल्दीएस्ट थिंग फॉर युअर बॉडी. राइट. पण दे कॅन बी द वर्स्ट अँड द पॉइझनस थिंग ऑल्सो फॉर युअर बॉडी. जे आपण आता खूप गोष्टी कलिंगडाच्या ऐकल्यात. बाबतीत आहे. कलिंगड पण आणि बाकी भरपूर. हो. पण त्याचं कारण एक फूड इंडस्ट्रीमध्ये प्युअर असं काही राहिलं नाहीये. प्रत्येक ठिकाणी केमिकल्स वापरले हं, जातात. हं. पण हे फ्रुट्समध्ये पण नाही, हे व्हेजिटेबल्समध्ये पण होतं, ग्रेन्समध्ये पण होतं. पण 2 पद्धती भारतामध्ये खूप प्रिव्हॅलंट आहेत. पहिलं की उठल्या-उठल्या नाश्त्याला फ्रुट्स खाणं आणि हां. दुसरं जेवणानंतर फ्रुट्स खाणं. या दोन्ही पद्धती चुकीच्या आहेत. रात्रीचं जेवण की कुठलंही रात्रीच्या रात्री? जेवणानंतर. ओके. सो रात्री जेवल्यानंतर एक फ्रूट असं कट करून खायची एक पद्धत आहे. बरोबर आहे, बरोबर आहे. ती पण चुकीची आहे आणि ब्रेकफास्टला एक आधी नुसतं फ्रूट प्लॅटर खाणं किंवा भरपूर फ्रुट्स खाणं, ते हं. पण चुकीचं आहे. बरं. त्याला एक एक्सेप्शन आहे पपाया. कारण की पपाया ब्रेकफास्टला त्याच्या डायजेशन प्रॉपर्टीजमुळे खूप चांगलं आहे. हं, पण हं. नुसतं पपाया नाही, त्याच्यासोबत बाकीच्याही गोष्टी तुम्ही खायला पाहिजेत. हं, हं. सो या दोन्ही गोष्टी फक्त फ्रूट खाण्यासाठी मला वाटतं एकदम चुकीच्या आहेत. तुम्ही दुपारच्या वेळेस म्हणजे 1 ते 5च्या मध्ये तुम्ही फ्रुट्स खाऊ शकता. बरं. फ्रुट्स मिक्स करणं तुम्ही अव्हॉइड करा. कुठलीही एक फ्रूट खा, राइट. एक बोल हं, आणि तुम्हाला ॲज अ स्नॅक खा. म्हणजे जेवण म्हणून तुम्ही फ्रुट्स खाऊ नका. हं. सो नेहमी मी म्हणते की बेस्ट टाईम आहे तुमच्या लंच आणि डिनरच्या मध्ये म्हणजे संध्याकाळी जी आपल्याला भूक लागते, हं, हं. त्याच्यामध्ये फ्रुट्स खाणं मला वाटतं ते बेटर आहे. आणि त्याच्यासोबत जर तुम्ही थोडे ड्रायफ्रुट्स खाल्ले म्हणजे भिजवलेले बदाम, अक्रोड, त्या हं. फ्रुट्समधली जी शुगर आहे ती पण हळू रिलीज होते. म्हणजे फ्रुट्स, अच्छा. ड्रायफ्रुट्स एक खूप
छान असा स्नॅकचं कॉम्बिनेशन आहे जे बरं. तुम्ही दुपारचं खाऊ शकता किंवा 4 वाजता जी भूक लागते जनरली तेव्हा तुम्ही खाऊ शकता. पण मग Yes. आता जिमला आपण सकाळी सकाळी बरीच लोक जात असतात आणि हम्म. त्याच्या आधी जे काय म्हणतात प्रीमील हो खाण्याची हो पद्धत आहे. हो बरीच लोक येस फळं खाऊन मग जिमला जातात. येस ते योग्य आहे की अयोग्य नाही आहे? ते मला वाटतं जिमला जाणं वेस्ट आहे तेवढं खाऊन म्हणजे फ्रुट्स खाऊन कारण की जिममध्ये तुम्ही का जाता एक 2 गोल्स असतात एक स्ट्रॉंग व्हायला हेल्दी व्हायला बरोबर दुसरं आहे वेट लॉसला बरोबर जर हेल्दी राहण्याचं तुमचं जर गोल असेल हम्म. तर तुम्ही फ्रुट्स खाऊन जिमला जाऊ शकता त्यांनी बरोबर. तुम्हाला एनर्जी मिळते बरोबर पण जर तुमचा गोल वेट लॉस असेल हा. तर तुम्ही फ्रूट खाऊन जिममध्ये जर जात असाल हम्म. तर त्या फ्रूटनी जे तुम्हाला कॅलरीज दिले तेच तुम्ही बर्न करून परत येणार म्हणजे So तो म्हणजे- इफेक्ट रिव्हर्स होणार ओके तुमचा सो तुम्ही वेगळं एक्स्ट्रा कॅलरीज बर्न नाही बर्न करत. नाही करत बरोबर मग ह्याला ऑप्शन काय आहे की एक तर तुमचं जे प्री वर्कआउट मील म्हणतो हा, आपण हा. त्याला ते तुम्ही लो ग्लायसेमिक घ्या जसं काही म्हणजे सकाळचं जर असेल हा. तर मग मी तूप गरम पाण्यात किंवा अच्छा. कॉफीमध्ये तूप त्याला मी घी कॉफी म्हणते आणि ती भरपूर फेमस आहे ऑनलाईन हा. सो ती जी कॉफी आहे तुपानी काय तुम्हाला एनर्जी मिळते कॅफिननी ओके. पण एनर्जी मिळते आणि हे जे फॅट रिच जे ड्रिंक आहे जे हम्म. पिऊन तुम्ही वर्कआउटला जाता हम्म. ह्यानी तुमचे फॅट स्टोअर्स बर्न होतात कारण अच्छा. की तुपामधून डिरेक्ट सोर्स ऑफ ग्लुकोज नाही मिळत मग ओके त्याला टॅप करायला आपली बॉडी लिव्हरमधून शुगर स्टोअर्सला टॅप करते आणि अच्छा. मग आपलं जे स्टोर्ड फॅट असतं आपण ते बर्न करायला सुरू करतो ओके जर तूप म्हणजे काही लोकांना तूप किंवा कोकोनट ऑइल थोडंसं नॉशियाटिक होतं सकाळ हम्म, सकाळचं हम्म, हम्म. त्याला अजून एक ऑल्टरनेटिव्ह आहे भिजवलेले बदाम आणि अक्रोड अच्छा. गोड नाही बदाम आणि अक्रोड म्हणजे किशमिश नको डेट्स नको या बदाम आणि दोन्ही अक्रोड. गोष्टी येस 5-5 किंवा एक मुठभर जर तुम्ही खाल्ले आणि वर्कआउटला गेला त्यांनीही खूप चांगली मदत होते फॅट लॉसला हम्म. पण वेट लॉसला फ्रूट खाऊन काही हेल्प नाही होणार इनफॅक्ट तुम्ही हम्म. फ्रूट वर्कआउट नंतर खा जेव्हा अच्छा. तेव्हा तुमच्या मसलला त्या शुगरची गरज असते ते बरोबर एब्झॉर्ब चांगले होतात आणि मसल बिल्डिंगला त्याची खूप छान मदत होते ओके. छोटे छोटे नुसक्यांचा आपल्या फिजिओलॉजीवरती खूप वेगळा फरक खरी पडतो गोष्ट आहे